आज आपण 34 छातीचं प्रिन्सेस पेपर कटिंग करतोय। तर ही आपली मापं आहेत। उंची आहे आपली 13 इंच, छाती 34 इंच, कंबर 30 इंच, पुढील गळा 6, मागील गळा 10, बाही लांबी 5 आणि दंडगीर 6। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलाय। ओपन बाजू ही माझ्या साईडला आहे। तर आपण आज पुढील भागातून मागील भाग कसा सेपरेट करायचा ते पाहणार आहोत। इथं माप टाकताना आपण पुढील भागाप्रमाणे टाकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण उंची घेऊयात। तर उंची आपली 13 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात असं 14 इंचला मार्क करून घेणार आहे। तर इथे आपण 1.5 इंच का एक्स्ट्रा घेतलंय ते मी पुढे सांगणारच आहे। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, तरच तुमच्या लक्षात येईल। इथे खालच्या साईडला सरळ लाईन आखून घेऊयात। आता आपण शोल्डरचं माप टाकूयात। तर शोल्डरचं माप हे पूर्णपणे आपल्या मागील गळ्यावर डिपेंड असतं। जितका डीप नेक असेल तितके शोल्डर कमी। तर इथे मी 5 इंच घेते, कारण आपला मागील गळा हा 10 इंच आहे। तर मी खालच्या साईडला असं मुंढ रेषा 5.5 इंच घेते। आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊयात। ही जी खालची रेषा आहे ती आपली छातीची रेषा आहे। त्यावर आता आपण छातीचं माप टाकूया। तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। जी काही तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग घ्या। तर माझ्या मापात इथे 30 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। छातीमध्ये सुद्धा आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊयात। आता शिलाई मार्जिन आणि फिटिंग मार्जिन हे दोन्ही आपण जोडून घेऊयात। आता आपण पुढील आणि मागील मुंडाचं माप टाकूयात। तर पुढील मुंडा आपण 1.5 इंचावर घेणार आहोत, तिथूनच खालच्या साईडला अर्धा इंच मागील मुंडा। तर आता मुंढ्या लाईनचा असा सेंटर काढून घ्या। त्यानंतर आपण मुंढ्याला शेप देऊन घेऊयात। तर सेंटर काढल्यामुळे आपला शेप हा परफेक्ट येतो। आणि जर तुमच्या मुंढ्यामध्ये चुण्या येत असतील, म्हणजे खालच्या साईडला फिटिंग लाईनच्या इथे, तर असं 1.5 इंच खालच्या साईडला जा। आता गळा रुंदी घेऊयात 2 इंच आणि आपली गळा खोली 6 इंच आहे। अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचाला मार्क करते। खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे। इथे हा आपण बॉक्स तयार करून घेऊयात। तर आपण खालच्या साईडला 2.25 इंच घेतलं, जेणेकरून आपला गळा खेचला जाणार नाही। तर इथे मी साधाच गोल गळ्याचा आकार देऊन घेते। आता आपले जे मेन टक्स आहेत ते कसे टाकायचे ते बघूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शोल्डरची लांबी घ्यायची असते, जी की आपण शोल्डर पट्टीवरून घेतो। तर ती कशी काढायची ते बघूयात। तर मी अगदी सोपा फॉर्म्युला सांगते। इथं आपण लांबी लिहून घेऊयात। आपली छाती जी की 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे, जो की येतो 8.5 इंच। त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच झालं 9.5 इंच। तर 9.5 इंच ही परफेक्ट आपली लांबी आलेली आहे। तर ती आता आपण शोल्डरच्या इथून टाकूयात। तर ह्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, जी की आपल्या शोल्डरच्या शिवण्यात जाणार आहे। तर इथे मी 10 इंचवर मार्क करून घेतले। हुकलूप पट्टीच्या इथून आपल्याला रुंदी टाकायची असते, ती कशी काढायची ते पाहूया। तर रुंदी काढण्याचा सुद्धा सोपा फॉर्म्युला आहे। आपली छाती लिहून घ्यायची, तर त्याचा आपल्याला 10वा भाग काढायचा आहे, जो की येतो 3.4। जर तुम्हाला काढता येत नसेल तर एक सोपी पद्धत सांगते। जी काही आपली छाती असेल 30, 32, तर ती कोणतीही छाती टाकून घ्यायची, त्याच्यामध्ये डॉट द्यायचा। तर अशा पद्धतीने आपल्या टक्सची रुंदी निघते। 3.4 म्हणजे 3 आणि 4 रेषा। तर इथे आपल्याला शिवण्यात जाणार आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। तर इथे मी असं मार्क करते। आता आपण ही सरळ लाईन आखून घेऊयात। तर तुमच्या लक्षात येण्यासाठी लाईन आखते। कमरेच्या रेषेवर जे काही आपलं वरती माप असेल त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं आणि अशी लाईन आखून घ्यायची। तर अर्धा इंच कमी घ्यायचं, तर आपला पफ खूप छान येईल। आता आपण हा जो पॉईंट काढलाय तो कुठे जोडायचा ते पाहूयात। तर बरेच जण कन्फ्यूज होतात। तर हा आपल्याला आर्महोल लाईनच्या एकदम सेंटरमध्ये जोडायचा असतो, तरच आपल्या प्रिन्सेसला आकार छान येतो आणि तो दिसायला सुद्धा छान दिसतो। तर इथे मी आपल्या सेंटरमध्ये असं जोडून घेतलेला आहे। आता आपण जो आपला मेन टक्स आहे तो किती घ्यायचा ते पाहूयात। तर इथे आपली छाती 34 इंच आहे आणि कंबर 30 इंच आहे, म्हणून आपण हा टक्स 2.25 इंच घेतोय। तर इथे कमरेच्या लाईनवर मी मार्क करून घेते। वरच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि ह्या लाईनपासून असं 1.5 इंच।
आता ही लाईन आपण आखून घेऊया. तर आपण असं का केलं तर प्रिन्सेसला शेप द्यायला खूप सोपं जातं. आता आपण प्रिन्सेसचा शेप देऊन घेऊया. बघता इथे परफेक्ट असा शेप आलेला आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला लगेच जमणार नाही, त्यामुळे ही पद्धत नक्की फॉलो करा. आता जे इथे आपण 2.25 इंच घेतले ते आपल्याला पुढे वाढवून घ्यायचं आहे. तर हे करायला विसरायचं नाही. वरच्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून घ्या. तर हे पॉईंट्स आता आपण जोडून घेऊयात. तर इथे मी अतिशय सावकाश आणि सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आता आपण वरच्या साईडला अर्धा इंच का घेतलं ते पाहूयात. तर इथे आपल्याला तो टक्स घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेते. त्यानंतर इथून आपल्याला खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर इथे आपल्याला हा अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे दोघं मिळून. तर असं केल्याने प्रिन्सेसला पफ खूप छान येतो. तर इथे आपला संपूर्ण समोरील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर आता आपण मागील भागातून पुढील भाग सेपरेट कसा करायचा ते पाहूयात. तर इथे जी कमरेची रेषा आहे तिथून आपली जी मार्जिन लाईन आहे ती मी कट करून घेते. तर वरच्या साईडला आपल्याला मागील मुंढा कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित पहा. आता आपण हा पुढील भाग थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊयात. मागील भागाचं कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 1.5 इंच जे घेतलं होतं तर आपल्याला मागील भागात फक्त 1 इंच लागणार आहे. तर इथे आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. ही लाईन आखून घेऊयात. त्यानंतर आपल्या छातीचं मार्क टाकून घ्यायचं. छाती आपली 8.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात. कंबर होती आपली 7.5 इंच, 1 इंचाचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे पॉईंट्स आपण जोडून घेऊयात. तर ही आपली मार्जिन लाईन आणि ही फिटिंग लाईन. तर हे आता आपण कट करून घेऊयात. तर हे कमी करणं गरजेचं आहे, तरच आपला मागील भाग हा परफेक्ट येईल. इथे गळा रुंदी घेऊया 2 इंच. मागील गळा हा 10 इंच आहे. अर्धा इंच शिवण्यात असं मी 10.5 इंचावर मार्क करून घेते. खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही 2.25 इंच घ्या, 3 इंच घ्या, कितीही घेऊ शकता. इथे मी हा बॉक्स तयार करून घेते. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा शेप देऊ शकता. इथे मी गोल गळ्याला शेप देऊन घेते. आता आपण हा बॅक पार्ट कट करून घेऊयात. तर इथे आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं आहे. ते ह्याच्यासाठी जेव्हा आपण कटिंग करते वेळेस तुम्हाला लक्षात येत नसेल की आपण गळारुंदी किती घेतली होती, तर अशा पद्धतीने कटिंग करत जा. आता आपण टक्सचं मार्क करून घेऊया. तर फिटिंग लाईनपर्यंत असं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे, जी की आपण 1 इंचचा टक्स घेतला होता. वरच्या साईडला 4.5 इंचावर मार्क करून असा टक्स आखून घ्या. तर टक्स मार्क करायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण कटिंग ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भाग घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढील गळा कट करून घेऊयात. आता आपल्याला साईड पार्ट वेगळे करायचे आहेत. तर इथे आपण शिवण्यात एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही आहे. तर शिवते वेळेस काय बदल करायचे ते मी पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. वरचा टक्स आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं आपलं संपूर्ण कटिंग झाल्यावर आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे. त्याच्यावर साईड पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर इथे बघताय अर्धा इंच एक्स्ट्रा आहे, तर तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर हे कटिंग करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही सरळ येणार नाही. तर हे आपण कट करून घेऊया. इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालेलं आहे.
आता आपण हे बाजूला ठेवून घेऊयात. आता आपण बाहीचं कटिंग करूयात. तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकायची असते. तर उंची आपली 5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं मी 6 इंचावर मार्क करून घेणार आहे. कारण ही आपली अस्तरची बाही आहे म्हणून आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. जर साधी बाही असेल तर 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. तर इथे मी सरळ लाईन आखून घेते आहे. आता आपण कॅप हाईट टाकतो आहे. तर कॅप हाईट आपल्याला 2.8 इंच घ्यायची आहे. कारण छाती आपली 34 इंच आहे. तर बाही कटिंगचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तर तो नक्की पहा. तर ही आपण लाईन आखून घेतो आहे. त्यानंतर आपण इथे जे काही तुमचं मुंढ्याचं माप असेल ते अशा पद्धतीने टाका. माझ्या मापात 7.5 इंच आहे. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर जो काही दंडघेर असेल तो टाका. तर माझ्या मापात इथे 5.5 इंच होतं. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे दोन्ही पॉईंट्स मी जोडून घेणार आहे, फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन. तर इथं आपल्याला फिटिंग लाईनपर्यंत अशी लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या लाईनचा सेंटर काढून घ्या. अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून सेंटरला मार्क करून घ्या. वरच्या साईडला असं अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. बंद बाजूकडे 1 इंचाला मार्क करून घ्या. आता आपण मागील मुंड्याला शेप देऊन घेऊयात. असे पॉईंट्स दिल्यामुळे आपल्याला शेप द्यायला खूप सोपं जातं. आता आपण सेंटरपासून फिटिंग लाईनपर्यंतचा असा सेंटर काढून घेतो आहे. तिथेच आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आता आपण असं मध्यातून पुढील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर अगदी परफेक्ट अशी आपली बाही तयार होते. आता आपण हे कट करून घेऊयात. तर ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. तर व्यवस्थित पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा असतो. तो झाल्यानंतर बाही अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कट करायचा असतो. तरच आपली बाही परफेक्ट तयार होते. तर इथे आपली ही 34 मापाची परफेक्ट बाही कट करून झालेली आहे. आता ही आपण बाजूला ठेवून घेऊयात. तर आता आपले हे साईड पार्ट घेते इथे मी. तर आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेतलं नव्हतं. तर जेव्हा आपण ह्या पॅटर्नपासून ब्लाऊज शिवणार तेव्हा आपल्याला दोन्ही साईड पार्टमध्ये अर्धा इंच दोन्ही साईड पार्टमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर जेणेकरून आपले साईड पार्ट हे कमी पडणार नाही. कारण इथे आपण शिवण्यात एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही आहे. तर ह्या पॅटर्नपासून आपण ब्लाऊज शिवणार आहोत. जर तुम्हाला लक्षात आलं नसेल की कसं एक्स्ट्रा घ्यायचं तर आपल्या चॅनलवर बऱ्याच व्हिडिओ आहेत, तर नक्की जाऊन पहा. तर इथे आपलं 34 मापाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.